झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर स्वागत। मी जातोय अंकुश काकडे यांच्याकडे। काकडे साहेब, तुमच्या शहर विकासाचा याचा जर पूर्ण हा अंमलात आला, अंमलबजावणी झाली तर सर्वात मोठा प्रश्न राहील तो म्हणजे कचऱ्याचा असेल आणि भेडसावणारा प्रश्न पाण्याचा। नागरी विकासाच्या दृष्टीने तुम्ही काय विचार केला या आराखड्यात? पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये केवळ पुणे शहरच त्याला अपवाद आहे अशातला भाग नाही, तर राज्यातील प्रत्येक शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न राहणार आहे। परंतु त्याच्यासाठी आम्ही आता बंद नळातून पाणी पुणे शहराला देत आहोत। खडकवासला असेल, टेमघर असेल किंवा वरसगाव असेल, या 3 धरणामधून आणि काही वेळेला अडचण आली तर मुळशी धरणामधून देखील त्या ठिकाणी पाणी आणण्याचा आपण प्रयत्न करतो। अर्थात आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे की पुढच्या 15-20 वर्षांमध्ये नागरीकरण झपाट्याने वाढणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये शहरातील लोकसंख्या वाढणार आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्यासाठी आणखी वेगळं कुठेतरी एखादं धरण बांधण्याची कल्पना नक्कीच या नागरी सुविधांचा तुम्ही विचार करता। मी हाच प्रश्न घेऊन मटकरींकडे जातो। मटकरी, आपल्याकडे वेळ कमी आहे, मला सांगा, खरं तर या वेळेलाच 52 आरक्षणं उचलली गेली आहेत। नागरीकरणाची गरज पुणेकरांसाठी आता कशी भागवली जाणार आहे? एकीकडे आदरणीय शरद पवार सांगतात की पुण्यातले लोंढे थांबवा। आज धरणं संपूर्ण भरली असताना सुद्धा वर्षभर 25% पाणी कपात पुण्यात चालू आहे। याचा अर्थ असा की सगळी साधनांच्या मर्यादा पुण्यात दिसत आहेत। दररोजचा 1200 टन कचरा आत्ता आम्हाला प्रोसेस करता येत नाहीये। या स्थितीमध्ये नियोजनकर्त्यांनी असं नियोजन करायला हवं होतं की जे काही पुण्याचं वैशिष्ट्य आहे, चांगल्या हवेचं, प्रदूषणमुक्त जीवनाचं, ते कसं जपता येईल। ते न जपता नदीचा जो ग्रीन बेल्ट आहे, नदीचा जो किनारा आहे, त्या किनाऱ्यावरती सुद्धा बांधकामं करायला परवानगी दिली आणि शाळांना 40% क्रीडांगणाचं बंधन होतं, ते पण उठवून टाकलं। म्हणजे मुलांना आता शाळेत खेळायला मैदान नाही आणि नदीला मोकळा श्वास घ्यायला ग्रीन बेल्ट नाही। इतकं अतिरेकी जे नागरिकीकरणाच्या नावाखाली नक्कीच आता जुन्या पुण्यापाठोपाठ आता नवं पुणे ही केवळ चित्रातच पाहायचं का, अशी वेळ आता आगामी 20 वर्षात येऊ नये एवढीच अपेक्षा। धन्यवाद मटकरी साहेब, धन्यवाद काकडे साहेब। खरं तर या आराखड्याच्या निमित्तानं पुणेकरांच्या हरकती मागवल्या जात आहेत, त्यासाठी हे विचारमंथन होतं, पण आता पुणेकरांनीच विचार करण्याची वेळ आली आहे। नाहीतर बंगले उभे राहतील, जागा संपल्यावर बिल्डर नव्या शहरांच्या शोधात जातील आणि मूकपणानं आक्रंदत राहतील ते जुने वाडे आणि सर्वांनी जोपासलेली पुण्याची संस्कृती। आजच्या प्राईम वॉचमध्ये इथंच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल। झी 24 तास एक पाऊल पुढे।